नमस्कार. हा नमस्कार. कुठून बोलताय? मी बोलतोय आता म्हणजे भांडूपवरून मुंबईवरून. मुंबई भांडूप मुंबई. मुंबई भांडूप. हो. बरं. आणि लग्नाचं आहे कोण? लग्नाचं मी स्वतःच आहे. तुम्ही स्वतः जात? कुठली जात? हो. 96 कुई मराठा. मराठा. हो. बरं. आणि 1900 किती मधले आहात? 1991 6 मार्च 1991. 91. आणि शिक्षण? शिक्षण मी कॉमर्स ग्रॅज्युएट केलंय आणि मग त्याच्यानंतर मी 2 वर्षाचा टेक्निकल डिप्लोमा केलाय म्हणजे CCNA डिप्लोमा. हो. बरं. आणि आता काय काम करता? मी आता एक्सेंचर कंपनी आहे ॲरोलीला, तर त्या कंपनीमध्ये जॉब करतो मी. बरं. आणि पगार पगार वगैरे आहे? 60 पर्यंत येतो. 60,000 पगार आहे. अरे वा. बरं, ठीक आहे. आणि आता राहण्याची पोझिशन कशी आहे? आता मी सध्या म्हणजे आमची भांडूपला एक स्वतःची रूम आहे 1+1, ती रेंटवरती आहे आणि आम्ही ॲरोलीमध्ये एक फ्लॅट घेतला रेंटवरती. ती रेंटवरती दिली आणि त्या ॲरोलीमध्ये राहतो आम्ही, आई आणि मी आणि पप्पा. तुमची जी हक्काची रूम आहे ती भांडूपला आहे? बरोबर, 1+1 आहे. ती आम्ही रेंटवरती दिली आहे आणि मग इथे बिल्डिंगमध्ये रेंटवरती घेतले ॲरोलीला. तुम्ही ॲरोलीमध्ये राहता आता? ओके. हो. आणि गाव कुठे तुमचं? आमचं मूळ गाव आहे पुणे, भापकर लोणी. पण आता सध्या आमची म्हणजे वतनावरती गेल्यामुळे आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये बनपुरी. सांगली हे नवीन गाव तुमचं? हो. म्हणजे आमचं कसं मूळ आमचं जे आहे, आमचे जे पूर्वज जे आहेत ते आहेत म्हणजे पुण्यामधले. पण सध्या आम्ही म्हणजे ते म्हणजे इनाम वगैरे मिळाल्यामुळे आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही तिथे मायग्रेट झालो सांगली जिल्ह्यामध्ये. हो. ठीक आहे. गावी घर कसं आहे? गावी घर आहे 1000 स्क्वेअर फीटचं आहे, 2 BHKचं घर आणि शेत जमीन पण आहे. 8 एकर जमीन आहे. म्हणजे ते गावी पप्पा शेती करतात. बरोबर. ठीक आहे. शेतीमध्ये काय लावलात? शेतीमध्ये आमची डाळिंबाची बाग आहे आणि आपलं नॉर्मल गहू ज्वारी पण असतात, म्हणजे शेवग्याच्या शेंगा वगैरे असतात. ठीक आहे. चालेल. बरं. आणि मुलगी जी पाहिजे ती कशी पाहिजे? मुलगी म्हणजे ग्रॅज्युएशन वगैरे कम्प्लीट झालेली हवी, सुसंस्कृत म्हणजे समजून घेणारी, आणि जॉब नाही केला तरी चालेल, केला तरी चालेल. म्हणजे तिची इच्छा, तिला जर जॉब करायचा असेल तर ती करू शकते, असं काही बंधन नाहीये. आणि आपल्या साईडची म्हणजे किंवा कोकण साईडची पण चालेल, म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाहीये. कोकणामध्ये नातेवाईक आहे तुमचे? हो. म्हणजे माझी बहीण स्वतः कणकवलीमध्ये दिलेली आहे, करसुली गावामध्ये, दळवी. आणि अजून पण नातेवाईक आहेत, म्हणजे मालवणचे पण आहेत नातेवाईक सावंतवाडीचे. बरं. ठीक आहे. चालेल. आणि मुलीकडून काय अपेक्षा वगैरे? नाही, असं काही अपेक्षा नाही ना? बरं. ठीक आहे. चालेल. आणि ठीक आहे. आता घरी कोण कोण राहता? आता घरी आई मी असतो, आई आणि मीच असतो, आणि पप्पा सध्या जाऊन येऊन असतात, म्हणजे शेती पण बघतात आणि इथे पण येतात. म्हणजे आणि किती भावंड तू? एक बहीण आहे मला मोठी, तिचं लग्न झालेलं आहे, ती असते पनवेलला. एक बहीण? हो, एक बहीण आणि मी. 2च भावंड तुम्ही? हो, 2च. बरं. ठीक आहे. चालेल. हे बघा, इकडे लक्ष द्या सर्वांनी. हा जो मुलगा आहे तर त्यांची भांडूपला रूम आहे स्वतःची, पण ती भाड्याने दिलेली आहे कोणाला तरी, आणि ते ऐरोलीमध्ये राहतात फ्लॅटमध्ये. 1 BHK फ्लॅट आहे, तिथे राहतात ऐरोलीला. मूळ ते पुण्याचे आणि सांगली ना? हो, सांगलीमध्ये त्यांचं आता गाव आहे, तिथे ते स्थिर आहेत सांगलीमध्ये, म्हणजे गावी. आणि इकडे मुंबईमध्ये राहतात आता, कारण कामानिमित्त. तर ते इथे पण त्यांचं आहे, म्हणजे भांडूपला त्यांचं स्वतःचं आहे. म्हणजे प्रॉपर्टी दाखवायची झाली तर भांडूपला आहे, आणि ते राहतात ऐरोलीमध्ये. एवढं लक्षात घ्या. मुलगा 91 मधला आहे आणि नोकरी करतोय. पगार किती बोलला साहेब? 60,000 पगार आहे. बरं. आणि आई आणि मुलगा एकत्र राहतात इथे, आणि वडील येऊन जाऊन असतात, इतकं लक्षात घ्या. आणि एक बहीण आहे मुलाला, परंतु तिचं लग्न झालं आहे, त्यामुळे ती केव्हा तरी येते अशी. बरं. एवढं लक्षात घ्या. आणि जी मुलगी कोण बघते त्या मुलीने मुलाचा जो संपर्क आहे, डायरेक्ट मुलाचा संपर्क, नवरा मुलाचा संपर्क, या नंबरवरती तुम्हाला
त्यांना डायरेक्टली कॉल करायचा आहे किंवा त्यांना मेसेज करा आणि तुमची डिटेल पाठवा आणि एकमेकांचे फोटो बायोटा वगैरे घेऊन त्यांना भेटण्याचा प्रयत्न करा लवकरात लवकर आणि लवकर लग्न जमवा. आता दिवस कमी राहिले, पटपट लग्न जमवून टाका. मला रिझल्ट पटपट आला पाहिजे. मी ज्या स्पीडने काम करतो आहे त्या स्पीडने मला रिझल्टसुद्धा आला पाहिजे. नाही पाव टक्के जरी रिझल्ट म्हणजे सगळीच लग्न जमतील याची गॅरंटी नाही देऊ शकत, पण पाव टक्के जरी लग्न जमली तरी मला आनंद वाटेल. त्यामुळे मी एवढे प्रयत्न करतो आहे. तर भराभर शेअर करा. मी जेवढ्या प्रामाणिकपणे काम करतो आहे तेवढ्या प्रामाणिकपणे तुम्हीसुद्धा शेअर करा, कारण तुमच्याशिवाय मी माझं काहीही पान हलणार नाही. त्यामुळे कसं तुम्ही जोपर्यंत मला सपोर्ट करता तोपर्यंत सगळं शक्य आहे. तर शेअर करा आणि मुलींनो लक्षात घ्या, मी चांगली स्थळं तुम्हाला आणतो आहे, छान स्थळं आणतो आहे तुम्हाला. त्यामुळे कसं तिथे लक्ष देऊन ऐका, त्यांना कॉल लावा, तुमचं सोनं करा. कारण एकदम बऱ्यापैकी स्थळं असतात माझ्याकडे आणि कोणी असं म्हणजे जाहिरात सहसा ऐरगैरं कोण देत नाही. त्यामुळे कसं जे लोक देतात जाहिरात ते वेल सेटल असतात, त्यांना परवडतं म्हणून देतात. एवढं लक्षात घ्या मुलींनो. कारण कसं म्हणजे तिथे सुखात राहाल तुम्ही आणि तुम्ही एकमेकाशी जेव्हा चर्चा करणार तेव्हा तुम्हाला कळणार आहे. तुम्ही चर्चा नाही केली तर काही कळणार नाही समोरून नक्की स्थळ कसं आहे ते. तर मुलाचा संपर्क, नवरा मुलाचा संपर्क असं जिथे लिहिलं आहे त्यावरती म्हणजे तो जो नंबर जो आहे तो नंबर तुम्ही डायल करा आणि त्यांना डायरेक्ट कॉल करा किंवा त्यांना मेसेज करा. सर तुमचा नंबर सांगा. 9833 9833 7353